लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रेश्मा आणि रुक्मिणी बोलत आहेत. कृष्णा कायमचंच घर सोडून गेली का काय असंच मला वाटतंय, असं रेश्मा रुक्मिणीला सांगत आहे. रुक्मिणी म्हणते ही तिची नेहमीचीच नाटकं आहेत. असं नाटकच ती करत असणार आहे आणि ती काही गेलेली नसणार आहे. मधू या दोघींचं बोलणं चोरून ऐकत असते. मधूला देखील काळजी वाटते की खरोखरच कृष्णा निघून गेले असेल का का ती नाटकच करत असेल. रेश्मा सांगते की पण मला यावेळेस नाटक वाटत नाहीये, कारण गोदा देखील त्या रूममध्ये नाहीये. त्याचबरोबर त्यांचं कोणतंही साहित्य त्या रूममध्ये नाहीये. त्यामुळं त्या निघून गेलेल्या आहेत हेच मला फिक्स वाटतंय. तेव्हा रुक्मिणी थोडी चिंतातूर होते आणि म्हणते, खरंच तुला असं वाटतंय का? तर इकडे मधू ऐकत आहे आणि मधूला वाटतंय की खरंच जर का कृष्णा गेले असेल तर आपल्याला पुढं काही प्रॉब्लेम येऊ शकतो का, असा ती विचार करत असते. आता आपल्याला फोन करून विचारावं लागणार आहे आणि काहीतरी पर्याय काढावा लागणार आहे, असं म्हणून तिने शकुंतलाला फोन लावलेला आहे. आता या सर्वांवर काय उपाय काढावा हा मधूला कळत नाहीये आणि त्यामुळंच तिने शकुंतलाला फोन लावलेला असतो. शकुंतला फोन उचलते. फोन उचलल्याबरोबर शकुंतलाने ओळखलं आहे की मधूने का फोन लावलेला आहे. शकुंतला डायरेक्ट बोलायला सुरुवात करते की मधुरानी जरा कधीतरी स्वतःचं पण डोकं चालवत जा. तुम्हाला पण देवाने जेवढं डोकं दिलं आहे ना तेवढंच मला दिलेलं आहे. माझ्याच नेहमी डोक्याचा वापर करत जाऊ नका. जरा स्वतःला डोकं आहे ना, ती अक्कल थोडी कोणत्याही कामात वापरत जा, असं अपमानास्पद बोलणं तिने चालू केलेलं आहे. तेव्हा मधू म्हणते, तुम्हाला काय माहिती, मी प्रॉब्लेमसाठीच फोन केलेला आहे. शकुंतला म्हणते, मला माहीत आहे. काय प्रॉब्लेम आहे तो बोला. तेव्हा मधूने प्रॉब्लेम सांगायला सुरुवात केलेली आहे. माझं आणि कृष्णाचं कडाक्याचं भांडण काल झालं होतं. मी तिला एक मुलगी दिली होती. ती त्या मुलीला कुठेतरी सोडून आली. त्यामुळे मला तिचा राग आलेला होता. म्हणून मी तिला बोलत होते. पण त्यावेळेस तीच माझ्या अंगावर आली आणि तिने मला विचारलं की ती मुलगी कोठून तो आणलेली होती. एवढंच न थांबता तिने माझ्या थोबाडीतसुद्धा ठेवून दिली होती. कारण तिला समजलं होतं की ती मुलगी मी किडनॅप करून आणलेली आहे. तेव्हा शकुंतला म्हणते, हीच तर तुमची गोष्ट मला पटत नाही. तुम्ही जे काय करता ना ते अगदी डोकं न लावता करता आणि त्यामुळेच तुम्ही अडचणीत येता. तेव्हा मधू देखील चांगलीच चिडलेली आहे. मधू म्हणते, पण मी सगळं तुमचं ऐकूनच करते ना, त्यामुळं हे सगळं तुमचं डोकं आहे आणि जेलमध्ये गेले तर मी एकटी जाणार नाही हे लक्षात ठेवा. मी जर का जेलमध्ये गेले तर तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर जेलमध्ये येणार आहात, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण माझ्याकडे देखील तुमच्या विरोधात पुरावे आहेत. रत्न पारखी कुटुंबियांना मातीत घालण्यासाठी तुम्ही काय करताय ते मला माहीत आहे. तुम्हीसुद्धा माझे पार्टनर्स इन क्राईम आहे. हे वाक्य राघवने ऐकलेलं आहे. मधू कोणाशी तरी बोलत आहे आणि त्यांना म्हणत आहे की तुम्ही देखील माझे पार्टनर्स इन क्राईम आहेत. हा शब्द तिने ऐकलेला आहे आणि त्यामुळे राघवला खूपच राग आलाय. मधू नेमकं कोणाशी असं बोलत असेल असा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि डायरेक्ट तो आता मधूच्या समोरच येऊन थांबलेला आहे. मधू, कोण आहे तुझा पार्टनर इन क्राईम, मला सांगशील का? आणि तू नक्की काय क्राईम करतेयस हे मला सांगशील का? असा स्पष्ट प्रश्न त्याने विचारलेला आहे. मधूच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्या मोबाईलवर ती शकुंतलाशी बोलतेय ही देखील गोष्ट आता त्याच्या लक्षात आलेली आहे. आणि डायरेक्ट त्याने प्रश्न केला आहे की शकुंतलाशी जीशी तू काय बोलत आहेस आणि त्या तुझ्या पार्टनर इन क्राईम कसं काय? मधू, मला सगळं काही खरं खरं सांग. मधूचा चेहरा काळवंडला आहे. कारण आता राघवला काय सांगावं असा मोठा प्रश्न तिच्यासमोर पडलेला आहे. कारण राघवने तर सगळं काही ऐकलेलं आहे. राघव तिला जाब विचारतोय तर इकडे शकुंतलासुद्धा आता काळजीत आहे. आता हिने आपली वाट तर लावून टाकली नाही ना, असंच शकुंतलाला वाटत आहे. पण तेवढ्यात मधूला एक युक्ती सुचते आणि ती हसत म्हणते, हो, मी त्यांना पार्टनर इन क्राईम म्हणले कारण त्या मला म्हणतायत की माझ्या डान्स अकॅडमीमध्ये त्यांना पार्टनर व्हायचं आहे. त्यांना डान्स अकॅडमी वेगवेगळ्या ठिकाणी खोलायच्या, त्यासाठीच मी त्यांना पार्टनर इन क्राईम असं म्हणलं. असं म्हणून ती राघवच्या एकदम जवळ जाऊन त्याच्या अंगचठीला आल्यासारखं करत असते. तेव्हा राघव तिला बाजूला ढकलतो आणि म्हणतो, या गोष्टींना जर का तू पार्टनर इन क्राईम म्हणत असेल तर ठीक आहे. पण मधू, एक गोष्ट लक्षात ठेव. पहिल्यांदा माझी ड्युटी माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि माझं पोलीस खातं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. जर का तू खरोखरच कोणता क्राईम केलास तर काय होईल तुला माहीत आहे. माझ्यामध्ये नातं कधीच येत नाही.
माझी ड्युटी ही माझ्यासाठी फर्स्ट असते, ही गोष्ट तुला नव्याने सांगण्याची काही गरज नाही, असं म्हणून राघव तेथून गेलेला आहे. शकुंतला मात्र जाम मधूवर चिडलेली आहे. शकुंतला मधूला म्हणते की मी नेहमी तुम्हाला सांगितलंय की तुमचं तोंड उघडायच्या अगोदर जरा आसपास कोण आहे की नाही ते बघत जा. मधू म्हणते ठीक आहे, आता मी बोलले, आता सगळं झालेलं आहे, आता इथून पुढं काय करायचं आहे ते मला सांगणार आहेत का नाही. तेव्हा शकुंतला देखील चिडून म्हणते की तुम्हाला जे काय करायचं असेल ना तुमचं डोकं लावून करा आणि आता मला या गोष्टीमध्ये घेऊ नका. तेव्हा मधू म्हणते असं करून चालणार नाही, कारण आता कृष्ण घर सोडून गेलेले आहे आणि मला काळजी वाटत आहे. नक्की त्या कृष्णाचा पुढचा प्लॅन काय असेल तेच मला कळत नाही आहे. ती माघारी येणार आहे का ती दबाव आणते हे देखील मला कळत नाही. शकुंतला म्हणते तुमचं डोकं तुम्हाला वापरता येत असेल ना तर वापरा. तुम्हाला आता काय बोलावं आणि कसं बोलावं हे आता आम्हालाच कळत नाही आहे. इकडे राघव बाहेर आलेला आहे आणि राघवला कृष्णा कुठे गेले असेल या गोष्टीचा मोठा प्रश्न पडलेला आहे. कृष्णा खरोखरच तर घर सोडून गेली नसेल ना असा प्रश्न त्याला पडला आहे, कारण कृष्णा काल त्याला म्हणलेले असते की तुम्ही राजश्री मदर्सला सांगा मी या लग्नासाठी तयार नाही आहे आणि जर का तुम्ही सांगत नसाल तर परिणाम भोगायला तयार राहा. राघवला ती गोष्ट स्पष्टपणे आठवत आहे. कृष्णा खरोखरच घर सोडून तर गेलेली नसेल ना आणि त्यानंतर राजश्री आईचं काय होईल असा प्रश्न त्याला पडलेला आहे. त्यानंतर त्याला एक फोन आलेला आहे आणि त्या फोनवरून इन्स्पेक्टर जाधवने त्याला एक बातमी दिलेली आहे. ती बातमी ऐकून ग्रेट, वंडरफुल असं म्हणून फोन ठेवून राघव आता पोलीस स्टेशनला जायसाठी निघालेला असतो. तो गडबडीत चाललेलाच असतो, पण तेवढ्यात रत्नाकरने त्याला थांबवलेलं असतं. रत्नाकर त्याला म्हणतो की कसल्याही परिस्थितीत कृष्णाला शोधून आण, कारण कृष्णा आता घरात असणं खूप गरजेचं आहे. तुझ्या माझ्यासाठी जरी ती कृष्णा असली तरी राजश्रीसाठी ती सिंधूच आहे. आत्ता तिने मला सांगितलंय की ती फक्त आणि फक्त सिंधूच्याच हातचं जेवण जेवणार आहे आणि जर का सिंधू आली नाही तर काय होईल या गोष्टीचा अंदाज तुला येतोय. अजून राजश्री पुरती बरी झालेली नाही आहे, त्यामुळं तुला आज जंग पछाडून का होईना पण सिंधूला म्हणजेच कृष्णाला घरी आणणं गरजेचं आहे, असं फरमानच आता रत्नाकरने राघवसमोर सोडलेलं आहे. तर इकडे मधूला आता मोठं टेन्शन आलेलं आहे. राघवला आपल्याबद्दल काही समजलेलं तर नसेल ना, कारण आपण वेगवेगळे गुन्हे करत आहोत आणि आपल्याला शकुंतला मदत करत आहे, पण शकुंतला कधी आपल्या डोक्यावरचा हात काढून घेईल असा प्रश्न तिला पडलेला आहे. जर काही राघवला कळलं तर काय होईल असा ते विचार करत असते आणि तेवढ्यात राघवची धमाकेदार एंट्री मधूच्या रूममध्ये झालेली आहे. राघव रागाने लाल झालेला आहे, तो चिडलेला आहे आणि तो मधूला म्हणतोय यू आर अंडर अरेस्ट. तू केलेले सगळे गुन्हे आता माझ्या लक्षात आलेले आहेत. या घरामध्ये राहण्याची तुझी लायकी नाही आहे. तुझी लायकी ही जेलमध्ये राहण्याचीच आहे. खरं तर मी तुला माझी मैत्रीण म्हणलो, तीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. तू माझी मैत्रीण होणं तर शक्य नाही, तू माझी दुश्मनसुद्धा होणं शक्य नाही आहेस. इतक्या खालच्या पातळीला तू गेलीस हे मला माहीत आहे. पण खरंच तू इतकी नीच आणि इतक्या खालच्या पातळीला जाणारी बाई असशील असं मला आयुष्यात देखील वाटलं नव्हतं. असा डायरेक्ट आरोप आता त्याने मधूवर करायला सुरुवात केलेली आहे. राघवच्या आरोपाच्या भडीमाराने मधू मात्र पुरती गोंधळून गेलेले आहे. राघव तुम्ही काय बोलताय, मला काहीच कळत नाही आहे असं ती त्याला म्हणते. तेव्हा राघव तिला स्वतःच्या जवळ घेतो आणि जोरात तिला हलवून म्हणतो की तू काय केलंयस अजूनही तुझ्या लक्षात येत नाही आहे का? या घरातून सिंधूला गायब करण्यामध्ये तुझा हात आहे ही गोष्ट आता मला समजली आहे. तू माझ्या सिंधूची खुनी आहेस. राघव इतक्या जोरजोरात तिला बोलत असतो की घरातील सगळे सदस्य आता तेथे जमा झालेले आहेत. ऋतुजा, रेश्मा, रुक्मिणी पाहत आहेत की राघव किती चिडून मधूशी प्रश्नावली करत आहे आणि मधू मात्र पार गर्भगडीत झालेली सर्वांना पाहायला मिळते. तूच माझ्या सिंधूला गायब केलेला आहेस. तू माझ्या सिंधूची खुनी आहेस. त्याचबरोबर माझ्या सावीला कोठे ठेवलेला आहेस ते आत्ताच्या आत्ता सांग, असं देखील राघव म्हणत आहे आणि मधूला एक एक गुन्हा आठवायला सुरुवात झालेली आहे. कशा प्रकारे आपण सिंधूला दरीत ढकलून दिलं होतं हे देखील तिला आठवत आहे. राघवने मधूवर खूपच गंभीर आरोप केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मधू मात्र मी असं काही केलेलंच नाही आहे असं त्याला बोलत असते. तेव्हा राघवने जुने देखील सर्व गुन्हे तिचे सांगितले आहेत. तू माझ्या अंकुरला जन्माला घालायला भाग पाडलंस आणि तू विनाकारण त्याची आई झालीस. तू त्याची आई होण्याची देखील काही गरज नव्हती.
असं देखील आता राघवने तिला बोललेलं आहे. मधूला समजलंय की आपला एक एक गुन्हा आता राघवच्या लक्षात आलेला आहे. त्याचबरोबर तू माझ्यापासून अंकुरला कायमचं लांब घेऊन गेलीस आणि त्यामुळेच अंकुर आमच्यापासून दुरावला गेला, हे देखील राघवने तिला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तिला त्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत की कशाप्रकारे आपण अंकुरला आपल्या हातात घेऊन लांब पळत गेलेलो होतो. राघवच्या डोळ्यामध्ये स्पष्टपणे तिला राग दिसत आहे. राघव तिला एक एक गुन्हा अगदी स्पष्टपणे सांगत आहे की तू कशाप्रकारे विश्वासघातकी बाई आहेस. या घरामध्ये राहण्याची तुझी लायकी नसताना आम्ही तुला या घरात राहू दिलं. आता तुझी लायकी येथे राहण्याची नाही आहे, तर तुला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकलं पाहिजे. कारण तुझ्यासारखी लोक जर का राहिले तर ते नवीन नवीन गुन्हे करत राहतात आणि त्यामुळे तुला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे. असं म्हणून त्याने कॉन्स्टेबलला बोलवून घेतलेलं आहे आणि तो म्हणतोय की या बाईला आत्ताच्या आत्ता माझ्यासमोरून घेऊन जा आणि हिला हातकड्या घाला. हिची लायकी इथं राहण्याची नाही आहे. हे सगळं ऐकल्यावर रुक्मिणीला मात्र जबरदस्त धक्का बसलाय. आपण ज्या व्यक्तीवर डोळे झाकून आंधळा विश्वास ठेवत होतो, त्या व्यक्तीने आपला किती मोठा विश्वासघात केलाय हे तिला समजलंय. सिंधूला या घरातून हकलून देण्याचा सुद्धा तिचा कट होता, असं देखील राघवने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सिंधूला खतम करण्यामध्ये, सिंधूला घालवण्यामध्ये, सिंधूला कायमचं संपवण्यामध्ये मधूचाच हात आहे, हे देखील राघवने सर्वांसमोर स्पष्ट केलेलं आहे. आता मधूच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. मधू रुक्मिणीकडे जाते आणि मी असं काहीच केलेलं नाही आहे असं तिला म्हणते, पण रुक्मिणीचा मात्र पूर्ण विश्वास राघववर आहे. मधूला लांब सरकून तिने तिच्या खाडकन मुस्काडात ठेवून दिलेली आपल्याला पाहायला मिळते. तुझ्यावर मी आंधळा विश्वास ठेवला, हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घोडचूक आहे, असं म्हणून तिने मधूला चांगलीच शिक्षा दिलेली आपल्याला पाहायला मिळते. राघव देखील चिडलेला आहे. या बाईची जागा आपल्या घरात नाहीये, हिला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकूया, असं म्हणून तो तिच्यावर चिडून अंगावर जात आहे. आणि हे सगळं पाहून ऋतुजा आणि रेश्मा यांना प्रचंड मोठा धक्काच बसलेला आहे. त्यांना असं वाटलंच नव्हतं की मधू इतक्या खालच्या लायकीची बाई असेल. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की राघव अजून देखील शांत झालेला नाहीये. राघव तिला म्हणतोय की तुझ्या सगळे गुन्हे आत्ताच्या आत्ता तू मान्य कर, अन्यथा पोलीस स्टेशनमध्ये तुझ्याकडून गुन्हे कसे कबूल करायचे ते सगळं मला माहीत आहे. राघवने कॉन्स्टेबलला बोलवलंय आणि मधूला तेथून घेऊन जाण्यासाठी सांगितलेलं आहे. आता मधू खरोखरच सगळे गुन्हे कबूल करेल का? राघव तिला गुन्हे कबूल करायला लावेल का? हे मधूचं स्वप्न असेल ते आपल्याला पुढील भागातच पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.